पुण्यातून एक धक्कादायक अशी घटना समोर आली होती। पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती। ही व्यक्ती आपल्या गाडीवरून त्याच्या पत्नीचा मृतदेह नेत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं। या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या का केली याचं कारण आता समोर आलं आहे। धक्कादायक म्हणजे आपल्या 8 वर्षांच्या मुलासमोरच त्याने पत्नीची हत्या केली। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो स्कूटीवरून तिला नेत असताना पोलिसांनी त्याला पकडलं। आरोपी पती राकेश रामनायक निसार हा रात्री 1:30च्या सुमारास भूमकर पुलाकडून पत्नीचा मृतदेह घेऊन जात होता। तो स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जात असताना आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली आणि मृतदेह ताब्यात घेतला। मृत पत्नीचं नाव बबिता असल्याची माहिती आहे। पुण्यातील नांदेड सिटीजवळ ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार राकेश आणि बबिता यांच्यात स्वयंपाक करण्यावरून आणि घरात पैसे न देण्यावरून वाद झाला होता। या वादादरम्यान राकेशने 8 वर्षांच्या मुलासमोरच पत्नी बबिताचा गळा आवळला। बबिताची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेह कापडात गुंडाळला आणि मग गाडीवर घेऊन निघाला। या दरम्यानच पोलिसांनी त्याला अटक केली। राकेश हा धायरी परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता। तो मजुरी काम करतो। सोमवारी रात्री उशिरा 1 वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर परिसरातून एका व्यक्तीने राकेशला गाडीवरून काहीतरी संशयास्पद घेऊन जाताना पाहिलं। त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली। मग भूमकर पुलाजवळ बीट मार्शल यांनी राकेशला अडवलं तेव्हा त्याने गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र बीट मार्शल यांनी त्याला पकडलं। बीट मार्शल यांनी पाहिलं तेव्हा एका महिलेचा मृतदेह दिसून आला। तेव्हा पोलिसांनी त्याला हा मृतदेह कोणाचा आहे, कुठून आणला, कुठे जात होता असे सगळे प्रश्न केले। तेव्हा त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली। राकेशने पोलिसांना सांगितलं की मित्राने मृतदेह मागवला आहे, खेड शिवापूर जवळ नेऊन देत होतो असं सांगितलं। तसेच पत्नीने गळफास घेतल्याचंही त्यानं सांगितलं। मात्र पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी राकेशसह धायरी गाठली। तेव्हा त्यांना घरात 8 वर्षांचा मुलगा दिसला। त्याच्याकडे चौकशी केली असता वडिलांनीच आईची हत्या केल्याचं सांगितलं आणि सारं समोर आलं।